लागलं त्याचं उदाहरण आम्ही हे खायच्या ज्या गोष्टी त्यात आपल्यासाठी भेटलेल्या आणि त्यांनी अनुभवलेल्या अशा एक तर सर्वात पहिला आपण देखावा केला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्राथमिक देखावा. ह्याच्यामध्ये काय बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी हायस्कूल शाळा तिथलची साताऱ्यातली तिथलचं सर्टिफिकेट आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्या काळात एक छोटासा फोटो. बाबासाहेब आंबेडकरांना काय आलं वर्गात प्रवेश भेटला शाळेमध्ये पण शिक्षण वर्गाच्या बाहेर बसून करावं लागलं. पाणी सुद्धा बाहेर होतं. बाबासाहेब आंबेडकरांना आहे ना म्हणजे जी समानतेची वागणूक मिळाली नाही तो जो आहे कडू अनुभव. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शिक्षण घेतलं बाहेर शिकून आले आज आपल्याला जर भारतात आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं तर बाबासाहेब आंबेडकरांकडनं मिळाली ही सर्वात मोठी देणी म्हणजे युनिफॉर्म. आतापर्यंत म्हणजे ही गोष्ट शाळेत शिकवायला पाहिजे होती पण आज तुम्हाला कळेल हा युनिफॉर्म जे शाळेत असतो हा काय सांगत असतो माहीत असेल का? आता तुम्ही तुमच्याकडनं सांगू शकता का युनिफॉर्म काय शिकवतं? समजाय हेच आम्हाला की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बाहेरून शिकून आले ना तर जसं मडकेला आपण ओळख तरी लावू शकतो का बरं माती ओली तर शालेय जीवन हे बालपण जे असतं ना त्याच्यामध्ये बिंबवलं जातं. तर समानतेचं प्रतीक आहे की या युनिफॉर्म जेव्हा घालतो ना तेव्हा माणूस सोबतच्या जाती धर्माचा नसतो तो उच्च नीच नसतो काळागोरा नसतो तो फक्त विद्यार्थी असतो आणि खूप त्यावेळेला बालमनावर बिंबवलं जातं. मला आम्ही युनिफॉर्म ठेवलेला आहे की त्याच्यामुळे तो इक्वलिटी तिथूनच या बालमनावरती येतो. दुसरं बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीराव गायकवाडांनी शिक्षा वृत्ती दिली. बाबासाहेब आंबेडकर उच्च पदवी घेतली बाहेर शिकून आले पण हे शिकून आल्यानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना एक स्वतः म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ॲग्रीमेंट केलं होतं की जेवढा माझा शिक्षणावरचा खर्च मी तिथं काम करून तो परत करेल. मग त्यासाठी तिथं त्यांनी सचिव पदाची नोकरी केली पण ही करत असताना तिथलच्या जे काय लोक होतं त्यांच्याकडे एक वागणूक वेगळ्या प्रकारची फाईल पेकिंग द्यायचं पाण्यासाठी वेगळं मग हे जो पोसावं लागलं त्यांना तो संघर्ष करावा लागला तिथलच्या कामगारांसोबत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ते का सोचलं कारण की बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पैसे सयाजीराव गायकवाडांनी दिले होते आणि मग त्यांना मग बाबासाहेब आंबेडकरांनी आत्ता आपल्यासाठी काय केलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला बाहेर देशात जर शिकायला जायचं असेल किंवा एखादं संशोधन करायला इव्हन खेळसुद्धा करायला जायचं असेल तर आज गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप भेटली परीक्षा द्यायची आपल्याला म्हणजे जाणं येणं राहणं सर्व खर्च सरकारनं फ्री होतं. कोणाची गेली तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष भोगला त्यातून आज आपल्याला सरकारी स्कॉलरशिप भेटतात. आपण बाहेर देशात वगैरे शिक्षणासाठी संशोधनासाठी खेळाच्या याच्यासाठी जाऊ शकतो. हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांच्या अनुभवातून आपल्याला दिलेली दुसरी गोष्ट. तिसरा देखावा हा बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आज आपलं पूर्ण साधा आघाडीमध्ये काम करतो. बाबासाहेब आंबेडकरांना पासपोर्ट होते त्यातले एकच वर्ष यशवंतराव आंबेडकर म्हणजे आजचे भैयासाहेब आंबेडकर बाळासाहेबांचे वडील हे जीवन राहिले. बाकीचे 4 अपत्य वयाचे 4 वर्ष पण पूर्ण नाही आले पण त्याच्यात अगोदर लगावले गेले. कशाने लगावले गेले तर त्यांच्या औषधोपचारासाठी पुरेसा पैसा नव्हता. आज म्हणजे एवढा विद्वान माणूस की आज जर ठरवलं असतं तर जगात बाळासाहेब आंबेडकर हे जगातल्या उद्योगपतीमध्ये असते पण आज त्यात सामान्य जीवन जगतात कारण की कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांनी पैसा कमवलं न करता समाजाचं कल्याण करण्यासाठी हा विषय घेतला होता त्यांच्या 4 पूर्णमध्ये. तर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की माझं म्हणजे गरीबातला गरीब माणूस औषध उपचाराशिवाय जगू शकत मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर आपल्यासाठी आज म्हणजे गोरगरिबांना 5 रुपयाच्या केस पेपरवर कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये मोठ्यातलं मोठं औषध उपचार होतो. आज म्हणजे तुमचं बायपास वगैरे काय होतं पण तुम्ही मोठ्यातलं मोठं औषध उपचार हे 5 रुपयाच्या केस पेपरवर सरकारी दवाखान्यात होतो. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुभवातून. आता हा 4था मूलभूत अधिकार निसर्गाने आता निसर्गाने जे पाणी वगैरे सर्वांना सारखं दिलं तर निसर्गाची देणे ती सर्वांसाठी पण आजही आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करून पाणी मिळवणं ही खूपच शोकांची घाल. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्यावर की जे पाण्यामध्ये जनावरं वगैरे तोंड घालून पाणी पिऊ शकतात तिथं आमच्या हाडामासाच्या माणसाला पाणी पिण्यास पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे पाण्याचा म्हणून पाण्याचा सत्याग्रह केला आणि या संघर्षातूनच बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळं आज म्हणजे आज आपल्यासाठी जर पाण्याचा घास पण आहे म्हणजे घोट पण आहे तो पण त्यांचा उपचार आहे म्हणून हे 14 तळ्याचं पाणी आम्ही तिथून आणलेलं आहे. हो नक्कीच आहे. आता बाबासाहेब आज आपल्याला कळतं आहे की बा आज आपल्या देशाला घटना लागू आहे जे कायदे कलम 4 लागू आहे ती भारतीय संविधान पण त्या संविधानातून लागायच्या पहिलं 51च्या पहिले भारतामध्ये एक घटना होती की कायदे
स्मृती होती मनुस्मृती. आता मनुस्मृती कोण आहे? मनुस्मृतीचं खरंच वाचन केलं ना तर तुम्हाला कळेल खूप अमानवी असे कायदे होते. एक विशिष्ट धर्मालाच उच्चटन ठेवून सर्व हक्काधिकार ठेवून इतर समाजाला जर त्यांनी काही गोष्टी केल्या तर त्यांना ज्या गोष्टी अनुभव म्हणजे दंड व्हायचा तो दंड एवढा अमानवी होता की एखाद्या अब्राह्मणी माणसाने जर आहे ना संस्कृत वाचलं तर त्याची जीभ कापल्या जायची. म्हणजे एखाद्या उच्चवर्गीयाकडे पाहिलं तर डोळ्यामध्ये शिगा गरम शिगा कानामध्ये शिसव होत्या जायचं. एवढे अमानवी. स्त्रियांना तर नवरा मेल्यानंतर शिक्षेवर चढवलं जायचं. अशा भरपूर अमानवी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात समोर बसवलं. त्यांना वाचून आपण म्हणाले ह्यातले एक एक कायदे एवढे अमान्य तुम्हाला मान्य का नाही. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती लावली. म्हणजे अवैचारिक विचार करण्याची गोष्ट. एक साधा माणूस ज्या माणसाचं पुस्तकावर एवढं प्रेम होतं की एक घर बांधलं पुस्तकासाठी पण तो एक पुस्तक जाळतो. म्हणजे एवढं प्रेम. एखाद्या आपण पोरीवरचं प्रेम बघितलं एखाद्या गोष्टीवर पण शिक्षणावर पुस्तकावर प्रेम करणारा एकमेव माणूस जो घर बांधतो पुस्तकासाठी. ताजमहल म्हणजे आपण बघू शकतो बीबीसाठी तर बीबी का मकबरा आईसाठी अशा प्रतिकरण पुस्तकासाठी मानणारे एकमेव बाबासाहेब आंबेडकर. घर बांधणारे ते एक पुस्तक जाळतात. का पुस्तक जाळतात? कारण त्याच्यामध्ये एवढी अमान्य गोष्टी होत्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्याचा प्रतिकार आपल्याला संविधानाची समानता सर्व प्रस्थापित करतं. हा धार्मिक विषय होते विरुद्ध देखावा. बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की एखादा प्राणी वगैरे जाणं कुठं एखाद्या मंदिरात जातो पण आम्ही हाडा माणसाचे माणसाचं एखाद्या मंदिरात गेल्यावर धर्म देव वाटतो मंदिर वाटतं असं कसं होऊ शकतं? हे जी गोष्टी आहेत ह्या जर देवानी हे सर्वांसाठी खुले असलं पाहिजे. सर्वातला धर्म आचरण करण्याचा अधिकार आहे. हा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं. आता आम्ही इथं सर्व धर्माच्या पुस्तकं ठेवले होते अवेलेबल नाही. त्यांच्या बायबल गीता वगैरे आम्ही सर्व ठेवले होते की बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं की हे धर्म भेद नाही शिकवत मनुष्याने तयार केलेल्या गोष्टी आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये सर्व लोकांना घेऊन समाजाला घेऊन प्रवेश केला. पण तो जो संघर्षमय अनुभव त्यांना आला तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घटना लिहिली तर घटनेमध्ये आज आपल्याला एवढं स्वातंत्र्य दिलं की मी कोणत्याही धर्मस्थळावर म्हणजे आज मी कोणत्याही मंदिरात जाऊ शकतो चर्चमध्ये जाऊ शकतो मुक्त विहार करू शकतो आज कुठेही. आणि मला कोणत्याही गोष्टीचा बंधन नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर वाचन आचरण सर्व करण्याचा अधिकार आपल्याला इथं दिला. इथं आम्ही सर्व धर्म पुस्तकं असते पाहिजे. आता हा 7वा सेशन आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आहे ना दुसरं राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडन इथं जे झालं गोलमेज परिषद. त्या गोलमेज परिषदमध्ये इंग्रजांकडनं अक्षरशः चर्चा भरपूर गोष्टीची माहिती देऊन आपल्याला 4 अधिकार मिळून आणले होते. त्याच्यामधला पहिला होता स्वतंत्र मताधिकार. दुसरा होता दुहेरी मत देण्याचा अधिकार. प्रौढ मतदार पर्याप्त प्रतिनिधित्व. आता याच्यामध्ये असं गांधीजीला जेव्हा कळलं की बाबासाहेब आंबेडकरांनी आल्यानंतर एक वाक्य म्हटलं भारत आपण शासन करतो जमा झाल्याशिवाय मग बाबासाहेब त्यांनाही विचार पडला की जर खरंच शासन जे आमचं पण गांधीजी ह्या म्हणजे जे कराच्या माध्यमातून आहे ना त्यातले जे पहिले 2 अधिकार आहे स्वतंत्र मतदार आणि दुहेरी मतदार काय होता की याच्यामध्ये जर आज इथं बहुमताने एससीचा एक वर्ग आहे तो एससी पहिला त्यातला निवडणार आणि त्यानंतर पक्ष त्याला निवडून देणार. तर याच्यामधून काय होणार की त्याला पहिलं समाजाचं काम करावं लागेल मग पक्षाचं काम. पण आता काय झालं तो अधिकार आहे ना त्या कार्यातून निघून गेला. त्याच्यामुळे काय झालं आज पक्ष ठरवतो कोण याचा असावा. त्यामुळे जे समाजामध्ये प्रामाणिक नेतृत्व तयार झालं पाहिजे ते झालेलं आहे. पण तरीसुद्धा असो ना आपल्याला ह्याच्यामधून जो प्रौढ मतदार की एक व्यक्ती एक मतदानाचा अधिकार त्याला आपल्याला देशाची शासन प्रणालीमध्ये म्हणजे प्रशासन निवडण्याच्या अधिकारामध्ये आपल्याला एक मताचा अधिकार भेटला. हा सुद्धा खूप मोठा म्हणून मतदान पेटी आपण त्याला आता हे आम्ही विषय म्हणून ठेवलं की कारण आम्हाला इलेक्ट्रॉनिकवर बिलकुल विश्वास नाही आहे. आणि आता हे 8वा देखाव सामाजिक न्याय समतेसाठी संघर्ष. आता आपल्याला खूप इझी वाटतं बाबासाहेब जर विद्वान होते आणि त्या विद्वानाने त्याच्या विरोधातून संविधान दिलं पण तेवढं शक्य गोष्ट नव्हती. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी समोर जे व्यक्ती होते ते व्यक्ती आहेत ना विषमता विचाराचे होते त्या काळात. एकमेव बाबासाहेब आंबेडकरांना समानता प्रस्थापित करायची होती. त्या जेवढे म्हणजे लोक होते 400-500 लोक बसायचे आणि त्यांना ते पटवून द्यायचं होतं की एका विशिष्ट धर्मालाच अपेक्षित नाही तर सर्वांना हक्काधिकार भेटले पाहिजे. आज भारतामध्ये आपण आहे ना जरी म्हटलं ना 10-12 जे धर्म आहेत तर सर्व धर्म एका का राहतात कारण बाबासाहेब आंबेडकरांची अथक चर्चा जी
2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत आता चर्चा रोज एक गोष्टीचे कलम वाचून दाखवायचे, त्याच्याबद्दल युक्तिवाद व्हायचा बाबासाहेब आंबेडकरांना. आता अशातून आपल्याला एक संविधान भेटतं. आता हे संविधान आपल्याला काय देतं? संविधान आपल्याला देतं लोकशाही. ही लोकशाही खूप महत्त्वाची, कारण लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेलं राज्य. त्याच्यामध्ये मी आज सरकारमध्ये काही चुका घडत असेल तर मला हक्क आहे तुम्ही त्या चुका काढायच्या, चुका दाखवायच्या अधिकार आहे. आणि हक्क खूप म्हणजे सामान्य नाही, खूप मोठा अधिकार आहे. म्हणून हा बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला ह्या संघर्षातून आपल्याला भेटलेली ती म्हणजे लोकशाही. तर हा आपला 8वा देखावा, 9वा देखावा. आज सर्वात महत्त्वाचा हा देखावा खूप महत्त्वाचा आहे आणि तो खास देखावा महिलांसाठी महत्त्वाचा आहे. महिलांना असं वाटतं की एखाद्या फक्त जे आंबेडकरी विचारधारेच्या महिला असतील त्या म्हणतील की बाबासाहेबांनी आमच्यासाठी खूप काय केलं, पण तसं नाही. बाबासाहेबांनी समस्त हिंदू महिलांसाठी तर केलंच केलं. त्या हिंदू महिलांना ह्याच्या पहिली जी वागणूक होती ती वागणूक खूप म्हणजे आता सतीची की तिला चितेवर बसवायची एवढी अमानवी. एखादी मुलगी पहिली घरात जन्माला आली तर तिला देवदासी म्हणून देवीला सोडला जायची, मग तिथं नंतर काय व्हायचं ते माहीतच आहे. अशा भरपूर गोष्टी होत्या धर्मामध्ये. तर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणला आणि हिंदू कोड बिलामध्ये आज आपल्याला महिलांना की एवढे अधिकार दिले. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने कायदेशीर अधिकार प्राप्त झाले. महिलांना एखादं बाळ जन्माला घ्यायचा, दत्तक घ्यायचा असेल तर तो अधिकार झाला. कोणत्याही जातीच्या धर्माच्या मुलासोबत लग्न करायचा अधिकार मिळाला. पतीला पत्नीला एकच लग्न आहे की पहिले कसे एक नवरा 4 पाय काय, तसं न एकच पती पत्नीचं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर भावाप्रमाणे संपत्तीमध्ये काय अधिकार प्राप्त झाला. घटस्फोट घेण्याचा अधिकार झाला. घटस्फोट नंतर जे काय आर्थिक पोटगी वगैरे पाहिजे असेल ते मिळवण्याचा अधिकार झाला. विधवा महिला झाली की तिला पहिलं काय करायचं, घरातला जो कोण असेल तोच तिचा नंतर वापर करायचा आहे. अशा भरपूर गोष्टी होत्या. तर त्या विधवा महिलेला स्वतःच्या इच्छेने पुन्हा लग्न करण्याचा पण अधिकार प्राप्त झाला. कोणत्याही कारणाने जर एखाद्या महिलाला कोणी शोषण छेडछाड काढली तर ती आज दाद मागू शकतो पोलीस चौकीत जाऊन. हा अधिकार त्यांना प्राप्त झाला. मुलींना हक्क मुलाच्या बरोबरी आणि नवरीला हक्क नवऱ्याच्या बरोबरी हे मिळालेले आहेत. आणि सर्वात मग एक महत्त्वाचं आहे की ती प्रेग्नेंट असेल तर 6 महिने पगार सुटतील. हा अधिकार हा महिलांना हिंदू कोड बिलाच्या माग. पण हिंदू कोड बिल पास होत असताना आज साधा आपण बघायला भेटतो की एखादा नगरसेवकासाठी पदासाठी माणूस लाचार होतोय आणि तो कोटी रुपये खर्च होतो आणि तो आहे ना ते पद घेतोय किंवा काय. पण बाबासाहेब एकमेव असे व्यक्ती होते केंद्रीय, साधे मंत्री नव्हते, केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. ते का म्हणाले की माझ्या जर महिलांना जर हे हक्काधिकार भेटत नसेल तर मला मंत्री असून फायदा काय आहे. म्हणजे एवढं मोठा त्याग करणारे महिलांसाठी एकमेव बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय माया घेतला. हे तर बुद्धांची मूर्ती नाही होते विसरले राहिले तर आम्ही मग शेवटचा बाबासाहेब आंबेडकरांनी दोन संघर्ष आंदोलन भरपूर सोडून मग बाबासाहेब आंबेडकरांनी मला जर माझ्या मनुष्याला माझ्या समाजाला जे समानतेची वागणूक मिळणार नसेल तर मला काय करतात. मग समान आज जगामध्ये ज्या धर्माला जो मानवतेचा कल्याणाचा मार्ग शिकवतो, विज्ञानाचा मार्ग शिकवतो, समानतेचा मार्ग शिकवतो. व बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले जर माझ्या समाजाचं कल्याण होऊ शकतं तर एकमेव तो बुद्ध धर्म आहे. म्हणून बाबासाहेब धर्माचा स्वीकार केला सगळ्यांशी मिळून. तर आम्ही बुद्धाची मूर्ती ठेवली होती. आम्ही केवळ आम्ही रविवारी केला होता हा सर्व हे. आज एखादी इच्छा होती की आज पण ठेवावं म्हणून आम्ही परत ते केलं. त्याचा रविवारीच होता. तर तुम्हाला असा कसा वाटला? म्हणजे आमचा एक छोटासा होता की आम्ही म्हणजे नाच गाण्याची आम्हाला खरं तर पटत होत नाही काय जिथं वैचारिक साहेब बाबासाहेब आंबेडकर आपली बेस्ट गोष्ट आहे नाच गाणं विचार करतो. म्हणून तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. म्हणजे आमचा एक छोटासा प्रयत्न होता.